मंडळी, कसे आहात? आशा करते नक्की स्वस्त आणि चांगले असाल तुम्ही. बिझनेस करायचा आहे हो आम्हाला. नक्कीच जे लोकं नवीन आहेत, तर बिझनेसमध्ये ते आता स्टार्टिंग करत आहेत किंवा काही लोकांनी विचार केला असेल, की बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं. भरपूर आपण व्हिडिओज बघतो, Instaवर रील्स बघत असतो. सगळे म्हणत असतात, आम्ही स्वस्त रेंज देतो. पण मंडळी स्वस्त रेंज कोण देत आहे आणि कोण नाही देत आहे, हे फरक म्हणजे हा जो फरक आहे ना, हे तुम्हाला ओळखायचं आहे. आम्ही तर आमच्या पद्धतीने 101% तुम्हाला कन्विन्स करतच असतो, तुम्हाला सांगतही असतो. पण ज्या लोकांना बिझनेस स्टार्टिंग करायचंय म्हणजे त्याच्यात तर ते शून्य आहेत, एकदम झिरो आहेत. त्यांना काहीच माहिती नाहीये. आरामात बिनधास्त तुम्ही एकदा इथे या, इथं व्हिजिट करा, गाईडन्स दिली जाते. तुम्हाला बिझनेस स्टार्ट कसं म्हणजे तुम्ही स्टार्टअप कसं करू शकता किंवा तुम्हाला म्हणजे रेंज कशी तुम्ही लावू शकता, तेही तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितलं जातं. एखादी महिला जर घरी बसली असेल, तिला वाटते बिझनेस स्टार्ट करावा. कमीत कमी तुम्ही 20,000 ते 25,000 पर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता. त्याच्यात तुम्हाला वाटते की साडी ठेवायची, कुर्ती ठेवायची, मेन्सवेअर ठेवायचं किंवा काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवायचं. जालान मेगा मार्टमध्ये टोटल व्हरायटीज एकाच छताखाली मिळत असते. सगळे कलेक्शन तुम्हाला साडीपासून तर फॉलपर्यंत सगळ्या व्हरायटीज एका छताखाली, ते पण एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करत असाल, की बिझनेस स्टार्ट करायचं तर नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं? तुम्ही साडीही ठेवू शकता, कुर्तीही ठेवू शकता आणि कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला इथं सगळे कलेक्शन मिळत असतात. बऱ्याचशा महिला आहेत, घरी बसल्या आहेत, बिझनेस स्टार्ट करायचा आहे हो, पण नाही कळत आहे मॅडम नेमकं काय करायचं? कॉलिंगमध्ये आपण जेवढं म्हणजे बोलू शकतो, तेवढं फेस टू फेस आपण जास्त बोलू शकतो आणि तुम्ही समाधानीही असतात. आता बरेचसे महिला असतात किंवा ज्या लोकांना बिझनेस स्टार्ट करायचा असतो, ते कॉलिंगमध्ये फक्त बोलून घेतात, की "मॅडम आम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आम्ही काय ठेवू किंवा त्याला रेंज कशी लावू किंवा कस्टमर आलं तर त्याला कसं कन्व्हिन्स करू?" कॉलिंगमध्ये एवढ्या गोष्टी सहजासहजी म्हणजे की एकदम बोललं नाही जात. बोलतो आपण पण ते शॉर्टकट एकदम. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही बसतात व्यवस्थित तुम्हाला म्हणजे बसल्यानंतर तुम्ही थोडे अजून फ्री असतात. मग बोलतात, मग सांगतात तुमच्या मनात जे पण प्रश्न असतात. म्हणजे की माझा सांगण्याचा हाच हेतू झाला, की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली समोरासमोर येतात, तर तेव्हा तुमच्यासाठीच बेस्ट असतं. आपण जेव्हा समोरासमोर जेवढं फेस टू फेस आपण बोलू शकतो, तेवढंच समाधानी असतो. आणि बिझनेस करण्यासाठी काय असतं ना, आपला एरिया आपण पहिले ओळखायचा, की आपल्या एरियामध्ये जास्त लोकं काय वेअर करतात किंवा काय डिमांड करतात. कशा पद्धतीने डिमांड करतात आणि दुसरं म्हणजे की रेंज काय डिमांड करतील. आता खेडेगावात काय म्हटलं जातं, की एकदम स्वस्त पाहिजे आणि आता कसं असतं ते शेती करणारे लोकं असतात, तर ते जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट कुठल्याही गोष्टीत करू नाही शकत. कारण ते जेव्हा मेहनत करतील तेव्हाच त्यांचा पैसा येईल. त्याच्यामुळे ते कमीत कमी बजेटमध्ये किंवा कमी पैशात चांगले प्रॉडक्ट शोधत असतात. तर तुम्ही असं करू शकता एकदा इथं येतात ना, तर तुम्ही तुमच्या एरियात म्हणजे साड्या जास्त म्हणजे गावाकडे साड्याच मोस्टली चालत असतात. तर तुम्ही साड्याही ठेवू शकतात. आपल्याकडे ₹96 पासून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन स्टार्टिंग होतं. कॅटलॉग पीस जर तुम्ही घ्यायला गेले तर ₹176 पासून तुम्हाला स्टार्टिंग होतं आणि काहीतरी असं बॉक्स पॅकिंग हवं असेल तुम्ही बघू शकता. बॉक्स पॅकिंग सुंदर आणि हेवी बॉक्स पॅकिंग पण तुम्हाला मिळतं. फर्स्ट इम्प्रेशन आपलं इथूनच स्टार्ट होतं, की कस्टमरला तुम्ही कशा पद्धतीने दाखवत आहात, ती कस्टमर तुमचं कसं बोलत आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत डील करू शकतात. कारण बरेचसे कस्टमर रूडली असतात, खूप रागिष्ट असतात. हां, मग यांच्याकडे खूपच महाग आहे, मग काही अर्थ नाही घेण्यात. बघा, कस्टमर आहे, कस्टमरच्या नावामध्येच कष्ट आहे. ते आपल्याला कष्ट देतीलच आणि आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे, तर आपल्यात पेशन्स खूप असणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. आता बिझनेस म्हटला म्हणजे की सगळ्यांच्या मनात भीती येते, की स्टार्टिंग तर होऊन जाते, पण डील कसं करायचं? आरामात तुम्ही कस्टमर आल्यानंतर कस्टमरला विचारा, तुम्हाला रेंज कशी हवी आहे? तुम्हाला कोणाला द्यायचं आहे की पर्सनल यूजसाठी हवंय? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरला बोलता-बोलता सगळं विचारून घ्या. त्याच्यात तुमचा फायदा असणार आहे. कस्टमरला असं वाटतं की नाही खूप छान आहे, त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे, रेंज पण चांगली आहे. म्हणजे की कस्टमर तिथून आपलं एकदम फ्रँकली होऊन जातं. मग तुम्ही हळू सगळ्या रेंज दाखवत चला. 0 पासून तर तुम्ही 100 पर्यंत सगळ्या जेवढ्या तुमच्याकडे व्हरायटीज असतील तेवढं तुम्ही कस्टमरला दाखवा. म्हणजे कस्टमर त्याच्यातून 2 ते 3 व्हरायटीज सिलेक्शन करतं. म्हणजे काय होतं, की आपल्या पण लक्षात येतं, की कस्टमरचं म्हणजे टेस्ट कसं आहे, कस्टमर कसं डील करतं. तर मग म्हणजे कस्टमर आपल्याकडून कसं डिमांड करतं. तर तुम्ही ते कस्टमरला पुढच्या वेळेस जर ते कस्टमर आपल्याकडे आलं, तर आपण कस्टमरला पटकन ती व्हरायटीज दाखवतो आणि कस्टमर अजून समाधानी होतं, की नाही त्याच्या मागच्या वेळेपेक्षा या वेळची व्हरायटीज आम्हाला अजून चांगली मिळाली.
तर मंडळी असे कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मॅन्युफॅक्चर सोबत जोडूनच तुम्हाला हे सगळे कलेक्शन मिळतात. कारण काय असतं ना, सेट वाईज तुम्हाला जालान मेगा मार्ट कलेक्शन देत असतं. बिझनेस करण्यासाठी जालान मेगा मार्ट खूप बेस्ट आहे आणि मराठी माणसाला मी म्हणजे सांगते, आपला मराठी माणूस कुठल्या वाईट गोष्टीमध्ये फसू नये त्याच्यासाठी आपला हा बिझनेस व्हिडिओ खास त्याच लोकांसाठी होता, जे नवीन बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा बाळगत आहेत ना, तर नक्कीच तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा. सगळे कलेक्शन तुम्हाला दाखवले जातील. रेंज वाईज, क्वालिटी वाईज तुम्हाला सगळे कलेक्शन नक्कीच आवडतील. तर नक्कीच हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये, ज्या लोकांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी. तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला सगळे कलेक्शन आवडतीलच. आणि हा व्हिडिओ पण नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत अशाच एका व्हिडिओ सोबत भेटते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.